शाहू महाराज विशाळ गडावरील मशिदीमध्ये दाखल झालेले आहेत। तोडफोड झालेल्या मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी केली गेलेली आहे। रविवारी विशाळ गडावरील मशिदीमध्ये तोडफोड झालेली होती आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी अखेर ते मशिदीमध्ये दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। रविवारी विशाळ गडावरील मशिदीमध्ये तोडफोड झालेली होती आणि त्यानंतर मशिदीत घडलेल्या या प्रकारासंदर्भात त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांशी त्यांनी संवादही साधलेला आहे आणि काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला। शाहू महाराज हे विशाळ गडावरील मशिदीत दाखल झालेले आहेत। तोडफोड झालेल्या मशिदीची शाहू महाराजांकडून अतिशय बारकाईने त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली। तर रविवारी विशाळ गडावरील मशिदीमध्ये तोडफोड झालेली होती आणि घडल्या प्रकारानंतर आजची ही भेट महत्त्वाची। अडवण्याचा प्रयत्न केला नाही, अडवलेलंच आहे। काय वाटतं ज्यावेळेस अडवायला पाहिजे होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना अडवलं नाही। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विजय केसरकर। विजय, शाहू महाराज विशाळ गडावरील मशिदीमध्ये दाखल झाले, त्यांनी पाहणी केली, त्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि पाहणीचं स्वरूप काय होतं? विशाल खरं तर आता शाहू महाराज मशिदीच्या या परिसरामध्ये सगळे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत। काय काय नेमकं घडलेलं आहे ही सगळी माहिती शाहू महाराजांना इथले सगळे जे स्थानिक आहेत, महिला असतील, इथले स्थानिक पुरुष असतील, हे सगळी माहिती सांगत आहेत। कशा पद्धतीनं कोण आलं, तोडफोड कशी केली, कुणाचे नावं घेऊन तोडफोड केली, याची सगळी माहिती या ठिकाणी सगळे स्थानिक आहेत ते शाहू महाराजांना देत आहेत। त्यांच्याबरोबर सतेज पाटील आहेत। नक्कीच विजय, मी आपल्याकडनं या संदर्भातले सगळे डिटेल्स जाणून घेणार आहे, मात्र तत्पूर्वी तुम्ही या संपूर्ण परिसरातून घेतलेला आढावा प्रेक्षकांना दाखवूया। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याला जी तोडफोड झाली त्यानंतर आज शाहू महाराज या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही प्रार्थनास्थळ आहे, ज्या ठिकाणी तोडफोड झाली, ज्या परिसरामध्ये तोडफोड झाली त्या नागरिकांशी संवाद आहेत ते शाहू महाराज या ठिकाणी साधताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या नागरिकांचं नेमकं काय झालं, त्या दिवशी कशा पद्धतीनं इथं कोण आलं होतं याची सगळ्याची पाहणी आहे ते करत आहेत। त्यांच्या सगळ्या भावना आहेत ते शाहू महाराज या ठिकाणी ऐकून घेत आहेत आणि मग इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची तोडफोड झालेली आहे त्या ठिकाणी देखील शाहू महाराज भेट देणार आहेत। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। विजय, तुम्ही घेतलेला संपूर्ण आढावा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव असल्याचंही आपण पाहिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।